642 हरकती साहेब आमच्या पूर्ण झालेल्या होती. आपण सरांना आज या ठिकाणी आहे ना 264 हरकतींचा जो विषय होता, परंतु प्रत्यक्षात ते सिद्ध झालं की 3642 हरकती आहेत आणि ते मान्यही झालं. सगळ्यात पहिला तो विषय होता आणि दुसरा विषय असा होता, या अगोदर 27 गावगटांचा जो विषय होता, ज्या गावांची प्रभाग रचना ही कंप्लीट वेगळी होती, परंतु यावेळेस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं बऱ्याच गावं किंवा बऱ्याच मूळ जी महानगरपालिका होती त्यांची देखील काही भाग हा त्या 27 गावगटात समाविष्ट केलेला आहे. तर भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टातून तसा निर्णय लागला तर भविष्यात तो प्रॉब्लेमॅटिक विषय होईल. आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळींनी लक्षात आणून दिली आयुक्त साहेबांच्या, आणि त्यांनी ते मान्य केलं आणि तशा प्रकारची प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचे त्यांनी शब्द देखील दिले. ह्यावर त्यांनी मान्य केलं, ते झालेलं आहे, ते चुकीचं झालेलं आहे आणि तशा प्रकारचं ते निवडणूक आयोगाला पत्र देखील देणार आणि कळवणार देखील. आपण जर बघितलं तर संघर्ष समिती ही नेहमी भांडताना दिसते 27 गावांकरता. मात्र मागच्या वेळी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र जो वाढीव प्रभाग रचनेचा जो निधी आहे तो आला नाही आणि विषय जो आहे हा प्रलंबित ठेवलेला, यावर आता आपण काय तोडगा काढणार? नाही बघा, जे 27 गावगटाचा विषय होता, आमच्या रमेश दादांनी खूप चांगलं सांगितलं का ऑलरेडी त्यांना ज्या हव्या असलेल्या सोयीसुविधा ह्या मिळत नव्हत्या, अगोदरही मिळाल्या नाही, आत्ताही मिळत नाही. आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला ह्या महानगरपालिकेपासून दूर ठेवा, वेगळं करा, आमची वेगळी महानगरपालिका बनवा ना, ही त्यांची मागणी आहे, ही रास्त मागणी आहे. जाहीर करण्यात आलं होतं की 200-250 हरकती या महापालिकेमध्ये वॉर्ड रचनेवर घेतल्या गेलेल्या आहेत, परंतु फक्त 27 गावातनं जवळजवळ 3600 हरकती ज्या आल्या होत्या त्या हरकतींची कुठेतरी दखल घेतली नव्हती. आणि आज आम्ही जेव्हा या बैठकीला उपस्थित झालो त्याच्यानंतर आयुक्तांनी मान्य केलं की या 3600 हरकती आलेल्या आहेत आणि ह्या हरकती आल्यानंतर ह्या हरकतींच्या जोरावरती आम्हाला कोर्टात जाण्याची संधी मिळेल. आणि 27 गावं सर्वपक्षीय संघर्ष समितीचा एकच मुद्दा आहे की आम्हाला या महापालिकेत राहायचं नाही. 27 गावं या महापालिकेतनं बाहेर काढा आणि वॉर्ड रचना देखील 27 गावांच्या या गावं वगळूनच करा. तशी वॉर्ड रचना केली नाही तर याचे परिणाम महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व इथल्या राजकारण्यांना भोगावे लागतील.